हॅलो नमस्कार, कोमल ब्लॉग्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आजचा थंबनेल पाहून तुम्हाला आजच्या मुद्द्याविषयी कळालेलं असेल तर आपण आजच्या विषयावर बोलू। तर हे पहा, हे आम्ही रेंटनी देण्यासाठी घर बांधलेलं आहे। रेंटनी म्हणजे सध्या तर बाहेरच्या लोकांना हे रेंटनी जाणार नाही आहे। आणि म्हणजे आमच्याच इथं आमचेच कामगार आहेत काही, ते ह्या घरामध्ये राहणार आहेत। सध्या माझ्या मुलाच्या खोलीमध्येच ते राहतात आणि पण मुलगा काय त्यांना तिथं राहू देत नाही आहे। म्हणतो नको माझ्या, कारण ते वयापेक्षा मोठे आहेत आणि तो लहान आहे, तर त्याला अभ्यास करायचा असतो। आणि ते जे वर्कर आहेत त्यांना संध्याकाळी सुट्टी झाल्यावर टी व्ही वगैरे पाहिजे असते, तर त्याच्याच खोलीमध्ये टी व्ही वगैरे आहे। तर आत्ता जस्ट याचं बांधकाम झालं आहे आणि याचं किचन वट्टा सगळे फरशीचं काम चालू आहे म्हणजे। आणि फरशीचं काम झाल्यावर लाईटीचं काम करायचं आहे आणि कलर करायचं आहे। तर ही दोन कामं राहिलेत। एवढी कामं झाली तर कदाचित पूजा आहे, आणि पूजा झाली तर ते लोक इकडे शिफ्ट होणार आहेत। म्हणजे बाहेर जर आम्ही त्यांना दिलं राहिला तर आम्हाला भाडं परवडत नाही। आमच्या इथं भाडं खूप आहे, 4,500 3,500 सिंगल रूमचं आहे। आणि 4 लोक जरी एका रूममध्ये राहिले तर त्यांना सिंगल रूममध्ये 4 लोकसुद्धा इथं ठेवत नाही, फॅमिली ठेवतात जास्त करून सिंगल रूममध्ये। तर आम्ही हे बांधले ते 1 RK आहे, आणि 1 RKमध्ये 5-6 लोक आरामशीर राहू शकतात। आणि ते आमच्या लेबरसाठी सध्या आम्ही ही जी तुम्हाला दाखवते लांबून कशी झालेली आहे, ही खोली बांधलेली आहे। पा 1 RK खोली आहे ही, आणि सध्या लेबरच राहणार आहेत। आणि जर कधी लेबर गावाला वगैरे गेले किंवा आमचं काम बंद वगैरे झालं तर पुढं ही खोली भाड्याने जाईल। तर अशा हेतूने हे बांधलेलं आहे। आणि इकडं हे माझं घर आहे।